संत गाडगे महाराज के चरणों में नमन करते हुए, वंदन करते हुए, शिरडी की इस पावन धरा पर श्री साईनाथ बाबा के चरणों में नमन करके, वंदन करते हुए, जय गोपाला महाराष्ट्रातून के पाण्यातून आबुलया, मैं कोशिश कर रहा हूं, खोल के देना भाई थोड़ा। तरी समाजाकरता आज आमची सर्व अधिवेशनामध्ये समाजाबद्दलचे जे लॉन्ड्री व्यावसायिक आहे त्यांच्याकरता शासनाकडे सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक ऊर्जा म्हणजे लाईट बिल त्यांना इंडस्ट्रियल दर्जा द्यावा। सरकारने 90% सबसिडीवर सौर ऊर्जाचे प्रकल्प द्यावे। या शेतकऱ्यांना जसे देतात त्याप्रमाणे आमच्या गरीब समाजाला यांना सुद्धा लॉन्ड्री व्यवसाय करता 25 ते 50 युनिट किलोवॅट त्यांनी सौर ऊर्जेचे प्रकल्प द्यावे असं सरकारला म्हणजे मागणी केलेली आहे। त्यानंतर आमच्या समाजाला 18 राज्यामध्ये आमचा समाज एससी मध्ये आहे आणि फक्त 5 राज्यामध्ये त्याचं महाराष्ट्रासह फक्त ओबीसी मध्ये आहे। ही बरीच दिवसाची मागणी आमची आणि आमच्या पूर्वी आमच्या समाजाला महाराष्ट्रामध्येही एससीचा दर्जा होता, परंतु 1960 पासून तो दर्जा कमी झाला। त्यावेळेस पूर्वी आमच्या अशिक्षित असल्यामुळे कोणत्याही लोकांनी त्यांच्यापर्यंत सरकारचं पण गेले नाही, त्या जे अर्थ कोणी त्यांना समजलं नाही, त्यामुळे तो आमचा केवळ अशिक्षित समाजामुळे आमचं आरक्षण गेलेलं आहे। त्या आरक्षणाकरता आम्ही भांडे समिती यांचं समिती तयार करून आम्ही शासनाकडे कायम याचा पाठपुरावा करत आहोत। त्याचा आतापर्यंत आमच्या 2-3 संघटना आहेत, सगळ्या संघटना शासन दरबारी आम्ही मागणी केलेली आहे। मागणी आमच्या समाजाला एसटीचा दर्जा द्यावा आणि या सवलती द्याव्यात, याकरता आम्ही शासन दरबारी मोर्चे, उपोषण, निवेदन सगळ्या प्रकारची आमची प्रक्रिया केलेली आहे आणि करीत राहू। यापुढेही आमच्या या बैठकीत सर्व समाज बांधवांनी समाजापुढे येणाऱ्या अधिवेशन मिळेपर्यंत कुठल्या ना कुठल्या प्रकारे सरळ मार्गाने उपोषण करून, मोर्चे करून आणि आरक्षण मिळेपर्यंत आम्ही लढणार आहोत। तर आम्ही याची मरेपर्यंत माघार घेणार नाही। आमच्या समाजाची मिळालीच पाहिजे ही आमची अधिवेशनाची प्रमुख मागणी आहे। त्या गाडगे महाराज यांचं कार्य पाहता त्यांचं स्वच्छतेचं फार मोठं कार्य होतं। पूर्वी आपले आर पाटील यांनी स्वच्छता अभियान, त्याला गाडगे बाबा स्वच्छता अभियान नाव दिलं होतं। त्यानंतर या आताच्या काळामध्ये ते अभियान बंद करून आम्ही पुन्हा त्या अभियानाचं नाव स्वच्छता अभियान पुन्हा द्यावं आणि महाराष्ट्रामध्ये गाडगे बाबांचा जन्म हा महाराष्ट्रात झालेला आहे। एक तर आमच्या समाजाला आतापर्यंत कुठले संत नव्हते, हेच गाडगे बाबा हे शेवटचे संत आहेत। तर आमची त्या करतात बाबाच्या त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, त्या दिवशी त्यांच्या जयंती अथवा पुण्यतिथी या दिवशी शासकीय सुट्टी मिळावी हाही आम्ही ठरवतो। शेतकऱ्यांना दिली होती, सबसिडी दिली होती 80% 90%, त्याची त्यांची शेती हा व्यवसाय आहे, तसा आमचा लॉन्ड्री हा व्यवसाय आहे। या लॉन्ड्री व्यवसायावरच आमचं प्रपंच चालतो, आमच्या गरीब लोकांचे पोट त्याच्यावर चालतात। तेव्हा आमची सरकारकडे ही महत्वाची मागणी आहे का आमच्या सरकारने आमचा ही शेती समजून, लॉन्ड्री व्यवसाय हा शेती समजून त्यांना आम्ही ओबीसी मध्ये आहोत, परंतु आम्ही पूर्वी याच्या अगोदर 17 राज्यामध्ये ज्याप्रमाणे आम्ही एससी मध्ये आहोत त्याप्रमाणे आम्हाला इथं महाराष्ट्रातून एससी मध्ये आहोत। एससी मध्ये नसल्यामुळे कॅटेगरीमध्ये आम्हाला पुढे आरक्षणाचा फायदा मिळत नाही। आमची पुढे शिकलेली मुलं असतात, त्या मुलांना 1-2 मार्क कमी पडले तर त्यांना ओबीसी दर्जामधून त्यांना पुढे चांगल्या प्रकारच्या नोकरीमध्ये भारतभरातून समाज बांधव जमा झालेली होती। हरियाणामधून आलेली होती, गोव्यामधून आले, इकडे कर्नाटक बेळगावमधून आलेली होती आणि महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामधून सर्व समाजाचे बंधू आणि भगिनी आलेले होते। तर साधारण जे अपेक्षित होतं आम्हाला की महाराष्ट्रातून आम्ही जे 36 जिल्हे महादौरा केला, गेले 1.5 महिन्यापासून आम्ही गावोगावी जिल्हा वाईज फिरत होतो।
त्याचं फळ या आज साईबाबाच्या नगरीमध्ये आम्हाला ते जाणवलंय. आणि महाराष्ट्रातून नगर जिल्हा, नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोकण विभाग, विदर्भामध्ये अकोला, चंद्रपूर या भागातून मोठ्या प्रमाणात लक्झरी बस आणि 4 व्हीलर गाड्या घेऊन बरेचसे लोक वाहनाने, स्वतःच्या वाहनाने, काही रेल्वेने विदर्भातून आलेले बरेचसे लोक विदर्भातून आलेले होते. आणि त्यांची सर्वांची राहण्याची, जेवणाची सर्व व्यवस्था आमच्या अहिल्यानगर परित धोबी सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आलेली होती. आणि सर्वांना हा जो कार्यक्रम आज झाला महाअधिवेशनाचा, सर्व समाज बांधवांच्या मुखातून एकच वाक्य आलं का सर्वात मोठं महाअधिवेशन महाराष्ट्रामध्ये 1 नंबरनी शिर्डीमध्ये झालंय.